नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रेश्मा ही खूप चिडलेली असते आणि ऋषभ तिला शांत करत म्हणतो यामध्ये तिची काही चूक नाही, त्यामुळे तू माधवीला काही बोलू शकत नाही. रेश्मा म्हणते, नाही, मी तर आता हिला सोडणार नाही. तू माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिरावून घेतलायस. का आलीस तू माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात? तू मला माझ्या नवऱ्यापासून दूर केलायस. मी तुला सोडणार नाही. असं म्हणत रेश्मा ही माधवीचा पदर बाजूला करते. आता मात्र माधवी नसून त्या ठिकाणी एक मुलगा आहे हे पाहून सर्वांनाच धक्का बसतो. घरातील ज्यांना प्लॅन माहीत नसतं त्यांना धक्का बसतो, परंतु ज्यांना हे प्लॅन माहीत असतं त्यांना मात्र हसायला येत असतं. रुक्मिणी काकू धक्क्यानेच पाहू लागतात, कारण ती एक मुलगी नसून मुलगा असतो. तर आता रेश्मा जेव्हा पाहते तेव्हा रेश्मा घाबरूनच धक्क्यानेच त्याच्याजवळ पाहू लागते. तर त्यानंतर रेश्माला ऋषभ सावरत असतो. तर हे सगळं पाहून कृष्णाला हसायला येत असतं. तर आता माधवीच्या ठिकाणी जो मुलगा आलेला असतो तो घाबरून गेलेला असतो. तो म्हणू लागतो, सॉरी सॉरी असं म्हणत निघून जातो. तर आता कृष्णा आवाज देत म्हणते, भावड्या, अरे पैसे तरी घेऊन जा. अरे भावड्या थांब, परंतु तो काही थांबत नाही. तर आता कृष्णा म्हणू लागते, ठीक आहे, मी ट्रान्सफर करते. तर इकडे राघवा त्या सरांचे आभार मानत म्हणतो, सर थँक्यू, तुम्ही आलात, परंतु पुढे जे काही आहे ते मी तुम्हाला कळवेनच. असं म्हणत राघव त्यांचे आभार मानतो आणि त्यांना जायला सांगतो. तर त्यानंतर आता रेश्मा ही ती फाईल घेऊन पाहते. तर त्यानंतर रेश्माला कृष्णा म्हणू लागते, बघ बघ फाईलमध्ये काय आहे बघ. तर त्यानंतर रेश्मा जेव्हा फाईल पाहते तेव्हा फाईलमध्ये कुठलेच पेपर नसतात. फाईलमध्ये फक्त ब्लँक पेपर असतात. आता हे पाहून रेश्माला धक्का बसतो. रेश्मा ही कृष्णाला म्हणते, हा तुझाच प्लॅन होता ना? का त्रास दिलास ग मला? आता कृष्ण ही रेश्माला म्हणते, अगं बदकुली, हा त्रास नाही, हे रिलेजेशन होतं. तर आता राघव हा सिंधूला म्हणजे कृष्णाला म्हणतो, सिंधू, अगं याला रिअलायझेशन म्हणतात. तर आता कृष्णा म्हणते, अरे हा बाबा, तेच ते, लंबू जे काही बोलत आहे ना तेच, मला काही बोलता येत नाही. परंतु बदकुली, मला एक गोष्ट सांग, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. घरच्यांनी तुला किती वेळा समजवायचा प्रयत्न केला ग, परंतु घरच्यांचं तू ऐकलंस का? नाही ना? मग आता ऋतुजा म्हणू लागते की म्हणूनच आम्ही हा प्लॅन केला. तर आता राजश्री काकू म्हणतात, आणि आम्ही जसं ठरवलं तसंच घडलं आहे. तुम्हाला अद्दल घडवण्याचा हा आमचा प्लॅन यशस्वी ठरला आहे. तर त्यानंतर राघव म्हणतो, ऋषभ आणि रेश्मा, आता झालं ते झालं, आता जे झालंय ते विसरून जा. इथून पुढे तुम्ही नवीन आयुष्याची सुरुवात करावी ही माझीच नाही तर सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे जे काही घडून गेलं आहे ते सगळं काही यापुढे विसरून जायचं आहे आणि नवीन आयुष्याला सुरुवात करायची आहे. तर त्यानंतर मधू म्हणू लागते, आणि हो, राघवला तर गोष्टी एकमेकांसोबत बोलून मोकळे व्हा, मनात कोणतीही गोष्ट ठेवू नका. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात, ऋषभ आणि रेश्मा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे एकमेकांवर खूप प्रेम करतात, ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं, त्याच्यावरच आपण हक्काने भांडत असतो, रागवत असतो. हे कळतंय का तुम्हाला? आता तुमच्या लक्षात आलंच असेल ना? तर आता रेश्माला तिच्या चुकीची जाणीव होते. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात, रेश्मा, ऋषभ, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा राग पण पानातील लोणच्या इतकाच असावा, जास्त नाही, तरच आपलं नातं टिकून राहतं. आता रेश्मा आणि ऋषभ यांना आपल्या चुकीची जाणीव होते. तर त्यानंतर रेश्मा ही ऋषभला म्हणते, ऋषभ, मला माफ कर, परंतु आजपासून तू याच घरात राहायचं आहे. मला सोडून कुठेही जाऊ नकोस, कारण तू फक्त माझा आहेस, बाकी कोणाचंही होऊ शकत नाही. तर आता ऋषभ हा रेश्माला म्हणतो, हो रेश्मा, मी फक्त तुझाच आहे आणि कायम तुझाच राहणार. रेश्मा, मला माहीत आहे नकळतपणे माझ्या हातून चूक झाली आहे आणि त्यासाठीच मी तुझी माफी मागत आहे. रेश्मा, मला माहीत आहे सॉरी हा शब्द खूप लहान आहे, परंतु प्लीज मला माफ कर. मी हात जोडून तुझी पुन्हा एकदा माफी मागत आहे आणि मी अशी चूक पुन्हा कधीही करणार नाही, स्वप्नातही अशी चूक करणार नाही. रेश्मा, मला खरंच माफ कर. तर आता रेश्माने ऋषभला माफ केलेलं असतं. तर आता रेश्मा ही ऋषभला म्हणते, ऋषभ, मलाही तू माफ कर. मला माहीत आहे मी गोष्टी खूप ताणल्या. मी आधीच हे सगळं काही तुझ्याशी बोलायला हवं होतं, तुझ्याशी माझं मन मोकळं करायला हवं होतं, तुला माफ करायला हवं होतं, एक संधी द्यायला हवी होती. माझीच खरंच खूप मोठी चूक झाली आहे. परंतु ऋषभ, ज्याप्रमाणे तुझी चूक झाली त्यापेक्षा जास्त चूक माझी आहे, त्यामुळे तूच मला माफ कर. ऋषभ म्हणतो, नाही रेश्मा, तुझी यात काहीच चूक नाही आहे. आता दोघंही एकमेकांची माफी मागतात. तर त्यानंतर ऋतुजा म्हणू लागते, परंतु रेश्मा, याला सहजासहजी सोडू नकोस, चांगली अद्दल घडव. यापुढे तो अशी चूक कधीच करणार नाही आणि तुला सोडून तो कुठेही जाणार नाही. यासाठी मला तरी वाटते की याला 100 उठाबशा काढायला लाव, म्हणजे कसं त्याच्या कायम लक्षात राहील. आता ऋषभ स्वतःहूनच उठाबशा काढत असतो, परंतु रेश्मा ही ऋषभला थांबवते आणि म्हणू लागते, नाही ऋषभ, तू असं काही करू नकोस, मी तुला माफ केलं आहे. आता ऋषभ रेश्माला जवळ घेतो. आता त्या दोघांमधील प्रेमाचे क्षण पाहून ऋतुजालाही खूप आनंद झालेला असतो. घरातील सर्वजण खूप खुश होतात. तर त्यानंतर राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणतात, वहिनीसाहेब,
मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी तुम्हाला काय म्हणाले होते, सिंधू सर्व काही नीट करेल. पाहिलात ना, सिंधूने सगळं काही अगदी नीट केलं आहे. आता मात्र रुक्मिणी काकू काहीच बोलत नाही. तर आता मधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, काकू, सिंधूने दिलेला शब्द तिने पूर्ण केला आहे, परंतु आता तुमची वेळ. परंतु रुक्मिणी काकू काहीच बोलत नाहीत. तर आता मधू म्हणू लागते, काकू. रुक्मिणी काकू म्हणतात, ठीक आहे, राघव आणि सिंधूचं लग्न मला मान्य आहे. आता हे ऐकून सर्वांनाच आनंद झालेला असतो. तर राघव मनाशीच विचार करत म्हणतो की नक्की काय सुरू आहे यांचं. तर त्यानंतर कृष्णाही मधूला म्हणते, तू दिलेला फर्स्ट राऊंड मी पार केला आहे आणि आता तुझी बारी. परंतु कृष्णा मात्र घाबरूनही गेलेली असते की पुढे काय होईल याचा विचारही सिंधूच्या मनात येत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सिंधू खूप खुश होते आणि रूममध्ये येत मावशीला आवाज देत म्हणते, मावशी मावशी असं म्हणत 1 मिनिट असं म्हणते आणि दरवाजा बंद करून घेते. आणि त्यानंतर म्हणते, मावशी अगं मी आज खरंच खूप खुश आहे. तर त्यानंतर गोदामावशी विचारतात, अगं असं काय झालं आहे. तर आता कृष्णा म्हणू लागते, मी रुक्मिणी काकूंना दिलेली अट पूर्ण केली आहे. रिषभ आणि रेश्माला एकत्र आणलं आहे. आता हे ऐकून गोदामावशींनाही खूप आनंद झालेला असतो. गोदामावशी म्हणतात, काय सांगतेस, म्हणजे प्रेमाची जीत झाली तर आता कृष्णा म्हणते की हो, आता परत ते कधीही दूर जाणार नाहीत आणि त्यांचं प्रेम आणखी बहरेल. तर आता गोदामावशी आई एकविरेला प्रार्थना करत म्हणतात, आई एकविरा, माझ्या कृष्णाला आणि फौजदाराला असंच एकत्र कर. तर आता कृष्णा म्हणू लागते, मी त्याच दिवसाची तर वाट पाहत आहे. आधीच राघवना मी खूप त्रास दिला आहे, परंतु आता नाही. माझी सावी मला मिळाली की मी परत राघवपासून कधीही दूर जाणार नाही, त्यांना कधीही एकटं सोडणार नाही. तर गोदामावशी म्हणतात, परंतु त्या माजुरडीने अजून गोंधळ घालायला नको म्हणजे झालं. तर आता कृष्णाही गोदामावशींच्या बोलण्याचा विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, शकुंतला देवी मधूला फोन करतात आणि म्हणू लागतात, लई मोठी गडबड केली मैनाराणी तुम्ही. तर त्यानंतर मधू विचारते की आता काय. तर त्यानंतर शकुंतला देवी मधूला म्हणतात, तुला अजूनही वाटत आहे का ती कृष्णाच आहे. तर मधू म्हणते की हो, माझी खात्री आहे ती कृष्णाच आहे. परंतु आता शकुंतला देवी म्हणतात, तिने रिषभ आणि रेश्माचा प्रश्न ज्या पद्धतीने सोडवला आहे ते बघितल्यानंतर मला तिच्यावर संशय येत आहे, कारण सिंधूसुद्धा असेच प्रश्न सोडवायची. आता मात्र मधूला धक्काच बसतो. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणतात की तुमचा विश्वास जिंकण्यासाठी कदाचित तिने हे नाटक तर केलं नसेल ना. तर आता मधूच्या मनातही संशय येतो आणि मधू म्हणू लागते, आपल्या मनातील संशय दूर करण्यासाठी माझ्याजवळ अजून एक प्लॅन आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कृष्णाही गोदामावशींना म्हणू लागते, आता ती काही करणार नाही, कारण मी मधूचा विश्वास जिंकला आहे आणि आता ती सावीला नक्की माझ्याजवळ परत करेल आणि त्याच दिवसाची मी वाट पाहत आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मधू ही शकुंतला देवींना म्हणते, शकुंतला देवी माझ्यावर विश्वास ठेवा, मला 100% खात्री आहे. तर शकुंतला देवी म्हणतात, नक्की ना. तर त्यानंतर मधू म्हणू लागते की परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत कृष्णा ही कृष्णाच आहे हे मला सत्य समजत नाही तोपर्यंत मी सावीला कृष्णाकडे सोपवणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राजश्री काकू खूप खुश असतात आणि त्या ऋतुजाला म्हणतात, ऋतुजा मी आता ठरवलं आहे, राघव आणि सिंधूचं लग्न अगदी धूमधडाक्यात करायचं, कारण पहिल्या लग्नाच्या वेळी ते लग्न नांदगावला झालं आणि आपल्याला जाताही आलं नाही आणि दुसऱ्यांदा लग्न आपण त्यांचं करून देणार होतो. तर आपलं दुर्दैव की आपला राया गेला आणि त्यामुळे तेही झालं नाही. परंतु आता तर त्यानंतर ऋतुजा म्हणू लागते की आता असं काही होणार नाही, तुमची जी काही सगळी हौस मौज मजा आहे ती तुम्ही पूर्ण करून घ्यायची आहे. तर आता राजश्री काकू म्हणतात की हो, मी तर सगळी हौस मौज पूर्ण करूनच घेणार आहे. मी तर सगळी यादीही तयार ठेवली आहे, सगळ्या सामानाची यादी, पाहुण्यांची यादी, सगळं काही पूर्ण केलं आहे, कारण मला त्या दोघांचंही लग्न अगदी थाटात करून द्यायचं आहे. तर त्यानंतर राजश्री काकूंचं लक्ष रेश्मा आणि रिषभजवळ जातो. त्या दोघांच्याही गप्पा चालू असतात, ते दोघंही एकमेकांसोबत प्रेमाने वागत असतात. ते पाहून राजश्री काकू ऋतुजाला म्हणतात, ऋतुजा बघितलंस का. तर आता ऋतुजाचंही लक्ष जातो. आता ऋतुजालाही ते पाहून खूप आनंद झालेला असतो. तर त्यानंतर सर्वजण त्यांना भानावर आणण्यासाठी खोकण्याचा आवाज करतात. तर आता रिषभ आणि रेश्मा भानावर येतात. तर त्यानंतर राजश्री काकू विचारतात, काय चाललं आहे तुमचं, आम्ही तुम्हाला डिस्टर्ब तर केलं नाही ना. आणि हो, रोमांस वगैरे करायचं असेल तर रूममध्ये जाऊन करू शकता. तर त्यानंतर रिषभ आणि रेश्मा मात्र शांतच होतात. तर आता राजश्री काकू म्हणतात, परंतु आत्ता नाही या, नंतर, कारण आता तर तुम्हाला माहीत आहे ना आपल्या घरात लग्न आहे. रिषभ, अरे दादा वहिनीचं तुझ्या लग्न आहे, मग आता लग्नाची तयारी कोण करणार आहे. मी यादी तयार करून ठेवली आहे, त्यामुळे रिषभ आणि रेश्मा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन सर्व सामान घेऊन यायचं आहे. रिषभ म्हणतो, ठीक आहे काकू. तर त्यानंतर रेश्मा म्हणू लागते, काकू तुम्हाला जी काही मदत लागेल ती मला सांगा, मी तुम्हाला सगळी काही मदत करेन. आता ऋतुजा म्हणू लागते, हो गं माझी बाय. तर त्यानंतर ऋतुजा रुक्मिणी काकूंना विचारते, वहिनीसाहेब तुम्ही काहीच का बोलत नाही आहात. तर आता रुक्मिणी काकू म्हणू लागतात, मला यामध्ये ओढू नका,
कारण मला खूप कामं आहेत, मी आहे माझ्या खोलीत, असं म्हणत रुक्मिणी काकू खोलीमध्ये निघून जात असतात. परंतु त्याचवेळी कृष्णा त्यांच्या समोर येते आणि कृष्णा त्यांची वाट अडवते. आता मात्र रुक्मिणी काकू खूप चिडतात आणि म्हणू लागतात, अगं हे काय चाललं आहे, माझी वाट सोड. तर कृष्णा म्हणते, हे काय, मी तुमची वाट कशी काय सोडेन. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात, नक्की काय चाललं आहे तुझं, तुला कळत नाही आहे का. तर त्यानंतर कृष्णा म्हणते, परंतु काय झालं आहे फडफड, एवढी का चिडतेस तू. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात, मला पक्षाची कामं आहेत. तर आता कृष्णा म्हणते, हां तू फडफड आहेस ना, मग तुला पक्षाची कामं तर असणारच. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात, मला अर्जंट फोन करायचा आहे. तर आता कृष्णा म्हणते, खोटं बोलतेस ना, मला माहीत आहे तुम्ही हे सगळं काही खोटं बोलत आहात, परंतु तुम्हीच बोलला होतात ना की या चंगूमंगूची गेटमेट झाली की आपल्या वेडिंगमध्ये तुम्ही सहभागी होणार आहात, सामील होणार आहात. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात, मी फक्त एवढेच म्हणाली होती की मी तुमच्या लग्नाला परवानगी देणार, हेच मी फक्त कबूल केलं होतं. तर त्यानंतर कृष्णा म्हणते, फडफड असं काही नाही, हवं तर चंगूमंगूला विचार, तुम्हीच तर म्हणाला होता की मी स्वतः पार्टिसिपेट करणार आहे, परंतु आता काय झालं. तर त्यानंतर रुक्मिणी काकू खूप चिडलेले असतात. तर आता कृष्णा म्हणते, फडफड शांत, हे काय झालं आहे. तर त्यानंतर रुक्मिणी काकू विचारतात, काय. तर कृष्णा म्हणते, तुमच्या चेहऱ्यावर एवढी डार्क सर्कल, अहो तुम्ही तर आता ओल्ड लेडीसारखे दिसत आहात. नाही नाही, तुम्हाला तर फेशियलची खूप गरज आहे, परंतु आपल्याला फेशियल खूप चांगल्या पद्धतीने येतं. आपल्याजवळ खूप फेशियलचे प्रकार आहेत, गोल्ड फेशियल, गवार फेशियल, ॲपल फेशियल, ओनियन, कोणतं करून देऊ ते सांगा, आणि हो तुमच्यासाठी 10% डिस्काउंट नक्कीच. आता मात्र रुक्मिणी काकू सिंधूवर खूप चिडतात आणि म्हणतात, सिंधू बस, यापुढे एक शब्दही बोलायचा नाही, बस झालं तुझं. तर तेवढ्यातच राजश्री काकू सिंधूला आवाज देत म्हणतात, सिंधू इकडे ये. तर त्यानंतर सिंधू म्हणते, काय झालं मदर. तर आता राजश्री काकू सिंधूला म्हणतात, अगं भूपेशभाईंनी त्यांच्या साडीच्या शॉपमधील काही डिझाईन आपल्याला पाठवले आहेत, त्यातील बघ ना तुला कोणती साडी आवडते. अगं लग्नासाठी तुला साडी घ्यायची आहे ना, मग तूच निवड, असं म्हणत तिच्या हातामध्ये मोबाईल देतात आणि डिझाईन सिलेक्ट करायला सांगतात. परंतु तिला एकही डिझाईन आवडलेली नसते. आता राजश्री काकू विचारतात, काय झालं, तुला कुठली डिझाईन आवडली आहे, कुठली साडी आवडली आहे. तर त्यानंतर कृष्णामध्ये, नाही ना, हे सगळे काही ओल्ड डिझाईन आहेत, माझ्या लग्नासाठी मला ब्रँडेड साडी घ्यायची आहे आणि तेच तर माझं प्लॅन आहे, मी स्वतः मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करणार आहे. माझ्या लग्नासाठी माझी काही ड्रीम आहेत आणि तसंच मला करायचं आहे, जे हवं तेच मला करायचं आहे. परंतु मदर तुला चालेल ना. तर आता राजश्री काकू म्हणतात, हो हो चालेल मला. बरं बाई, तुला जे काही करायचं आहे ते कर, अगदी तुझ्या मनासारखं सगळं काही होऊन देत. आणि हो खरंच सांगू का, तुला असं आनंदात बघून मी खरंच खूप खुश आहे. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते, मदर तुला मी खरं सांगू का, आपण सुद्धा खूप खुश आहोत, कारण तुला जर असं आनंदात पाहिलं ना की आपल्यालाही खूप आनंद होतो. आता कृष्णा आणि राजश्री काकूंच्या गप्पा चालू असतात. तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि राजश्री काकूंना म्हणतो की आई मी येतो, असं म्हणत राघव हा पोलीस स्टेशनला निघालेला असतो. तर आता राजश्री काकू राघवला म्हणतात, राघव अरे कुठे निघाला आहेस. तर राघव म्हणतो की मला उशीर होत आहे. राजश्री काकू म्हणतात, अरे राघव आज तर तुला आणि कृष्णाला लग्नाच्या खरेदीसाठी जायचं आहे ना. तर राघव म्हणतो की नाही, आज नाही जमणार, कारण आज मला इम्पॉर्टंट केसवर खूप काम करायचं आहे आणि म्हणूनच मला घरी येण्यासाठी उशीर होऊ शकतो. तर आता कृष्णही राघवला म्हणते, म्हणजे लंबू आपल्यापेक्षा तुला तुझी ड्युटी इम्पॉर्टंट आहे का. तर राघव म्हणतो की हो, तुझ्यापेक्षा मला माझी ड्युटी इम्पॉर्टंट आहे. तर त्यानंतर कृष्णही राघवला म्हणते, म्हणजे तू नक्कीच मला घाबरलायस. आणि हो मदर, हा मला घाबरतो आणि म्हणूनच माझ्यासोबत कुठेही यायला बघत नाही. तर त्यानंतर राघव म्हणतो, मी कोणालाही घाबरत नाही, तुला तर मी अजिबातच घाबरत नाही. तर त्यानंतर कृष्णा म्हणते, हो ना, मग आज कुठे, केव्हा, कधी आणि किती वाजता हे लोकेशन मला पिन कर. तर त्यानंतर राघव म्हणतो, हे सगळं काही तू मुद्दाम करतेस ना. तर कृष्णा म्हणते, नाही हे काही मी मुद्दाम करत नाही आहे. तर राघव म्हणतो, ठीक आहे. तर त्यानंतर कृष्णा म्हणते, नक्की ना, मला प्रॉमिस कर. राघव म्हणतो की हो प्रॉमिस. तर आता कृष्णा म्हणते, पिंकी प्रॉमिस. राघव म्हणतो की हो, असं म्हणत राघव तिथून निघून जातो. तर आता राजश्री काकू कृष्णाला म्हणतात, तू म्हणजे कमाल आहेस ग सिंधू. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कृष्णही आता गोदामावशीला शोधत येत असते, परंतु गोदामावशी काही कुठे दिसत नसते. आता कृष्णा विचार करत म्हणते, गोदामावशी नक्की कुठे गेली असेल. तर दुसरीकडे मधूच्या प्लॅनप्रमाणे मधू ही फोनवर बोलण्याचं नाटक करते आणि म्हणते, अहो तुम्हाला सांगितलं आहे ना, सिंधू इथे राहत नाही. किती वेळा सांगायचं, किती वेळा एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आता शकुंतला देवी मधूला विचारतात की कृष्णा आली आहे का तिथे. तर आता मधू ही नाटक करत म्हणते, हो मला माहीत आहे की तिच्या माईला काहीतरी झालं आहे, परंतु मी कसं सांगू, कारण ती तर इथे राहतच नाही आहे. आता मात्र माईचं नाव ऐकल्यानंतर सिंधू खूप घाबरून गेलेली असते. तिला माईसोबतचे प्रत्येक क्षण आठवू लागतात आणि तिला माईची आठवण येते.
येत असते. आता माईला काय झालं असावं याचा ती विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं शकुंतला देवी मधूला म्हणतात, वा वा मैना राणी, झक्कास ॲक्टिंग करता तुम्ही. तर त्यानंतर मधू ही नाटक करत म्हणते की माईशी आमचा कुठलाही संबंध नाही, त्यामुळे प्लीज मला डिस्टर्ब करू नका. तर त्यानंतर कृष्णा ही आत्मदेवी येते आणि विचारू लागते की गोदामावशी आली होती का इकडे. परंतु मधू मात्र शांतच असते, ती नाटक करते शांत राहण्याचं. तर आता कृष्णाही तिला म्हणते, काय झालं आहे अगं हे फ्रेंड, तुझा असा थोबाड का पडला आहे, काही प्रॉब्लेम तर झाला आहे का. तर त्यानंतर मधू ही नाटक करत म्हणते की हो एक प्रॉब्लेम झाला आहे. तर त्यानंतर कृष्णा विचारते, काय झालं आहे मला सांग ना. तर त्यानंतर मधू म्हणते, तुला का सांगू मी. तर आता कृष्णा म्हणते, अगं आपण फ्रेंड आहोत ना, मग फ्रेंडला फ्रेंड काहीही सांगू शकते, त्यामुळे तू काही मला सांगू शकतेस. तर आता मधू म्हणते, ठीक आहे, आता ऐक, सिंधूची एक आत्या होती आणि ती पुण्यात ॲडमिट आहे. तर त्यानंतर हे ऐकून सिंधूला धक्काच बसतो. आता सिंधू विचारते, काय, तिला काय झालं आहे. मधूला आपल्यावर संशय येऊ नये आणि म्हणूनच सिंधू म्हणते, काय धाड भरली आहे तिला. तर त्यानंतर सिंधू म्हणते, हार्ट अटॅक आला आहे आणि तिची काळजी घेण्यासाठी इथे कोणीही नाही आणि म्हणूनच ते सारखे सारखे फोन करत आहेत, परंतु मी तरी काय करू. तर त्यानंतर सिंधू विचारते, परंतु ती कुठे आहे. तर आता मधू म्हणू लागते, सिटी हॉस्पिटलला. तर त्यानंतर सिंधू विचारते, परंतु ती बरी होईल ना. तर आता मधू म्हणते, एक मिनिट, परंतु तुला का टेन्शन आलं आहे, तुझा तर काहीच संबंध नाही आहे, तू का काळजी करतेस. तर आता सिंधू ही नाटक करत म्हणते, आपलं कसं आहे माहीत आहे ना, जगातील कोणाचीही मावशी काका आई ज्यांची कोणची असेल त्यांची प्रत्येकाची मला काळजी वाटत असते. बघ ना, म्हणजे तुझ्या लक्षात तर आलंच असेल ना, आता हा लंबू त्याच्या मदरला बरं वाटावं त्यासाठी तर मी ते आले आहे ना. आता मात्र सिंधूच्या बोलण्यावर मधूचा विश्वास बसतो. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, ठीक आहे, तू सांगत आहेस ना की काळजी करू नकोस, मग ठीक आहे, मी आता काळजी करायचं सोडून दिलं, काळजी आहे ना ती गेली उडत, आता मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, असं म्हणत सिंधू तिथून निघून जात असते. तर आता मधू म्हणते की एक मिनिट, मला एक सांग, तू 4 दिवस कुठे गायब झाली होतीस. आता मात्र कृष्णाला खूप टेन्शन आलेलं असतं. सिंधूला आत्याची खूप काळजी वाटत असते आणि म्हणूनच तिला काही प्रत्युत्तर न करता कृष्णा तिथून निघून जाते. तर त्यानंतर मधू ही पुन्हा एकदा शकुंतला देवींना फोन करते. तर आता शकुंतला देवी विचारतात, काय झालं मैना राणी. तर त्यानंतर मधू म्हणू लागते की जेव्हा मी हे सगळं काही कृष्णाला सांगितलं तेव्हा मात्र ती थोडी टेन्शनमध्ये आली होती आणि म्हणूनच मला संशय येत आहे. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणतात, परंतु आपण थोडं थांबूया, आपण थोडं थांबायला हवं, परंतु इस्पितळात कोणी आहे का, कारण इस्पितळात जर कोणी असेल तरच आपल्याला सगळं काही सत्य कळेल, परंतु इस्पितळाचं सांगितल्यानंतर ती नक्कीच तुझी नजर चुकून तिथे जाणार आहे, त्यामुळे तू लक्ष ठेव, ती कशीही तुझी नजर चुकून जाऊ शकते. तर आता मधू म्हणू लागते की नाही, ती कुठेही जाऊ शकत नाही आणि ती जर भेटायला गेली तर मला नक्कीच समजणार आहे. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणतात, तुमची नजर चुकून ती शकू आत्याला नक्कीच भेटायला जाऊ शकते, जर ती सिंधू असेल तर. तर आता मधू म्हणू लागते की हो, माझी तिच्यावर बारीक नजर आहे. तर आता सिंधू ही मनाशीच म्हणते, कृष्णा तू जर शकू आत्याला भेटायला गेलीस तर माझा डाऊटही क्लिअर होईल. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मधू ही शकुंतला देवींना फोन करते आणि शकुंतला देवींना म्हणते, हा प्लॅन रिस्की आहे, आपण पकडलो गेलो तर आता शकुंतला देवी म्हणतात, मी सांगत आहे तसंच कर, बाकी जे काही करायचं आहे ना ते मी बघून घेईन. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राघव आणि कृष्णा एका रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात. तर आता कृष्णा ही राघवला म्हणते, काय झालंय, तू असा चाटका झालायस आणि माझ्याजवळ असा का बघतोयस. तर त्यानंतर राघव कृष्णाला विचारतो की तू इतके दिवस कुठे होतीस. आता मात्र कृष्णा शांतच होते आणि त्याच हॉटेलमध्ये मधूही आलेली असते आणि त्यांचं बोलणं ऐकत असते. तर दुसरीकडे सिंधू घरी आल्यानंतर गोदामावशींना म्हणते, त्यांना माझ्यावर नक्कीच संशय आला आहे आणि त्यात शकू आत्याला हार्ट अटॅक आला आहे. तर आता गोदामावशी विचारतात की कोण शकू आत्या. तर आता कृष्णा म्हणू लागते की माझी आत्या. तर दुसरीकडे पाहायला मिळतं शकुंतला देवी मधूला फोन करतात आणि म्हणू लागतात, कृष्णा सिंधू असेल तर ती इस्पितळात नक्कीच जाईल. तर मधू आणि शकुंतला देवींच्या प्लॅनप्रमाणे कृष्णाही हॉस्पिटलमध्ये आत्याला पाहण्यासाठी जाईल का आणि मधूच्या प्लॅनमध्ये फसेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.